नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। एक नवीन बातमी आलेली आहे। ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की कंबाईनची जाहिरात आतापर्यंत आलेली नाही। 4 जूनपर्यंत आचारसंहिता लागू होती। आचारसंहिता लागलेली आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नसेल असा विचार करून विद्यार्थी चूप बसलेले होते। आणि त्यानंतर मराठा विद्यार्थ्यांसाठी ACBC आणि OBC कॅटेगरीतून फॉर्म भरण्याकरिता काही जाहिराती पुन्हा ओपन करण्यात आलेल्या होत्या। त्यावरून सुद्धा विद्यार्थ्यांना असं वाटत होते की आरक्षणाच्या प्रॉब्लेममुळे जाहिरात काढली जात नसेल, परंतु आता आचारसंहिता संपलेली आहे आणि आरक्षणाचा वादसुद्धा संपलेला आहे। विद्यार्थ्यांनी ACBC सर्टिफिकेट काढलेला आहे, OBC सर्टिफिकेटसुद्धा मराठा विद्यार्थ्यांनी काढलेला आहे, तरीसुद्धा आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात येऊन राहिलेली नाही। याशिवाय समाज कल्याणच्या सुद्धा परीक्षा आहेत, त्यासुद्धा समोर ढकलण्यात आलेल्या होत्या, तर त्याबाबतसुद्धा आतापर्यंत कुठलीही नवीन इन्फॉर्मेशन आयोगातर्फे किंवा शासनातर्फे आलेली नाही, म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। आणि याच बाबतीत एक नवीन बातमी आपल्याकडे आलेली आहे, ती बातमी आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। MPSCच्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतित असल्याबाबत ही बातमी आहे। यामध्ये बघा 2 प्रॉब्लेम्स आहेत। पहिली प्रॉब्लेम म्हणजे परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत आणि कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही। समाज कल्याणबाबत सुद्धा आतापर्यंत नवीन डेट डिक्लेअर करण्यात आलेली नाही। ही झाली पहिली प्रॉब्लेम। दुसरी प्रॉब्लेम ही आहे की विधानसभा इलेक्शनची आचारसंहिता लागल्यानंतर परीक्षा होणार की नाही याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन आहे आणि यासाठी अंदाजे सप्टेंबर महिन्यापासूनच आचारसंहिता लावली जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे। तर बघा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे की फक्त इलेक्शन असल्या कारणाने आमच्या परीक्षा होऊन नाही राहिलेल्या आहे किंवा आमचं संपूर्ण वर्ष किंवा 6 महिने आमचे वाया जाऊन राहिलेले आहे, अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन राहिलेली आहे। इथे यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की चिंतेचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये का निर्माण झालेले आहे। तर बघा, तारखा जाहीर झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे सोपे जाते। परीक्षा लांबणीवर गेल्यास पुण्यासारख्या शहरामध्ये राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो। वेळेत परीक्षा न झाल्यामुळे अन्य परीक्षांची तयारी करता येणे शक्य नसते आणि परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दडपणसुद्धा वाढत जाते। अशा प्रकारची काही कारणे येथे सांगण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी हे सर्व अनुभवसुद्धा करून राहिलेले आहेत। राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन होऊन राहिलेली आहे। विद्यार्थ्यांना असं वाटते की आम्हाला अभ्यास करायला आणखी जास्त वेळ मिळून राहिलेला आहे, परंतु बघा असं होत नाही। याआधी सुद्धा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेला आहे। कोविड काळामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेला आहे। परीक्षा भरपूर समोर गेलेल्या होत्या, परंतु त्या जो वेळ मिळालेला होता कोविडमुळे त्याचा काहीही जास्त फायदा विद्यार्थ्यांना झालेला नव्हता। जेवढे मार्क विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे होते तेवढेच मार्क मिळालेले होते। फक्त जे नवीन विद्यार्थी असतात, जे न्यू स्टुडंट असतात, त्यांना याचा थोडा फायदा होत असतो, परंतु ते विद्यार्थीसुद्धा खूप जास्त मार्क स्कोर करू शकत नाही। कारण जी मॅच्युरिटी बघा 1 ते 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर येते, ती मॅच्युरिटी 2 ते 3 महिने अभ्यास केल्यानंतर येत नाही, हे सुद्धा खरे आहे। ओके, तर जास्त फायदा पोस्टपोन झाल्याचा होत नाही आणि त्या काळामध्ये जेवढ्याही परीक्षा येतात त्या परीक्षांची सुद्धा विद्यार्थ्यांना तयारी चांगल्या प्रकारे करता येत नाही। कारण आता विद्यार्थी सर्वच परीक्षांची तयारी करतात। आधी विद्यार्थी परीक्षा टार्गेट करून अभ्यास करायचे की राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे, कंबाईनचा अभ्यास करायचा आहे, PSI, STI, ASO सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी टार्गेट करायचे, परंतु आता तसं होत नाही। विद्यार्थी सर्वच परीक्षा देत असतात ज्या परीक्षांमध्ये विद्यार्थी एलिजिबल आहे आणि जी परीक्षा विद्यार्थ्याला असं वाटते की मी पास होऊन सरकारी नोकरीवर रुजू होऊ शकतो, त्या सर्व परीक्षा विद्यार्थी देत असतो। आणि यामुळे विद्यार्थ्यांना बघा वेळेवर परीक्षा न घेणे, ॲडव्हर्टाइजमेंट वेळेवर न काढणे, यामुळे विद्यार्थ्यांना त्या परीक्षांचा सुद्धा अभ्यास करायला मिळत नाही। ओके, तर विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे की कंबाईनची परीक्षा लवकरात लवकर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट काढा, त्यानंतर समाज कल्याणच्या ज्या परीक्षा आहेत त्यांची डेट तुम्ही घोषित करा, त्या परीक्षासुद्धा लवकरात लवकर तुम्ही घ्यायला पाहिजे। समाज कल्याणची परीक्षा 1 वर्ष होऊन गेले, आतापर्यंत झालेली नाही, तर त्या परीक्षासुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे। आणि इतरही परीक्षा ज्या MPSC मार्फत होत असतात त्या
निश्चित वेळेवर तुम्ही घ्या अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंकवरून जर टेलिग्राम चॅनल ओपन होत नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या सर्च बारवर जाऊन सुद्धा आपलं सरकारी नोकरी पत्रक असं तुम्ही सर्च करू शकता आणि तिथून सुद्धा तुम्हाला आपलं चॅनल मिळणार आहे। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपलं चॅनल जे आहे जॉईन करून घ्या। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।